नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना आपण नेहमी कॅन, कुड, शुड असे शब्द वापरतो. पण मे या शब्दाचा वापर नेमका कधी आणि कसा करायचा यामध्ये अनेकांचा गोंधळ होतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेचे 8 महत्त्वाचे नियम पाहणार आहोत जे तुम्हाला स्पोकन इंग्लिशमध्ये मास्टर बनवतील. सो विदाउट डिले लेट्स बिगिन दिस व्हिडिओ. मेचा फर्स्ट यूज आहे परवानगी मागण्यासाठी, आस्किंग परमिशन. अत्यंत नम्रपणे किंवा औपचारिक पद्धतीने परवानगी मागताना मेचा उपयोग हा केला जातो. फॉर एक्झाम्पल, मे आय टेक युअर पेन, मे आय टेक युअर पेन, मी तुझं पेन घेऊ शकतो का. मे आय आस्क अ क्वेश्चन, मे आय आस्क अ क्वेश्चन, मी एक प्रश्न विचारू शकतो का. मे आय यूज युअर फोन, मे आय यूज युअर फोन, मी तुमचा फोन वापरू शकतो का. मे वी लिव्ह नाऊ, मे वी लिव्ह नाऊ, आपण आता निघू शकतो का. मे आय हेल्प यू, मे आय हेल्प यू, मी तुम्हाला मदत करू शकतो का. तर अशा प्रकारे मेचा यूज आस्किंग परमिशन, परवानगी मागण्यासाठी केला जातो. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट सेकंड यूज आहे परवानगी देण्यासाठी, गिविंग परमिशन. एखाद्याला अधिकृतपणे परवानगी देताना मेचा उपयोग केला जातो. यू मे गो होम नाऊ, यू मे गो होम नाऊ, तू आता घरी जाऊ शकतोस. यू मे यूज माय लॅपटॉप, यू मे यूज माय लॅपटॉप, तू माझा लॅपटॉप वापरू शकतोस. यू मे स्टार्ट द वर्क, यू मे स्टार्ट द वर्क, तुम्ही कामाला सुरुवात करू शकता. स्टुडंट्स मे यूज द लायब्ररी, स्टुडंट्स मे यूज द लायब्ररी, विद्यार्थी वाचनालय वापरू शकतात. यू मे कीप दिस बुक, यू मे कीप दिस बुक, तू हे पुस्तक स्वतःजवळ ठेवू शकतोस. यानंतर नेक्स्ट यूज आहे, थर्ड यूज आहे शक्यता वर्तवण्यासाठी, अर्थात पॉसिबिलिटी. जेव्हा एखादी गोष्ट घडण्याची शक्यता असते परंतु खात्री नसते तेव्हा मेचा उपयोग हा केला जातो. फॉर एक्झाम्पल, शी मे बी लेट टुडे, शी मे बी लेट टुडे, तिला आज उशीर होण्याची शक्यता आहे. द प्राइसेस मे गो अप, द प्राइसेस मे गो अप, किमती वाढू शकतात. ही मे नो द अँसर, ही मे नो द अँसर, कदाचित त्याला उत्तर माहीत असेल. इट मे बी अ हॉलिडे टुमारो, इट मे बी अ हॉलिडे टुमारो, उद्या सुट्टी असण्याची शक्यता आहे. दे मे विन द मॅच, दे मे विन द मॅच, ते सामना जिंकू शकतात. तर अशा प्रकारे मेचा यूज पॉसिबिलिटी अर्थात शक्यता व्यक्त करण्यासाठी केला जातो. यानंतर नेक्स्ट यूज आहे सदिच्छा किंवा शुभेच्छा देण्यासाठी, विशेष. कोणाला तरी आशीर्वाद किंवा शुभेच्छा देण्यासाठी वाक्याच्या सुरुवातीला मेचा उपयोग केला जातो. मे यू लिव्ह लॉंग, मे यू लिव्ह लॉंग, तुला उदंड आयुष्य लाभो. मे युअर ड्रीम्स कम ट्रू, मे युअर ड्रीम्स कम ट्रू, तुझी स्वप्न पूर्ण होत. मे सक्सेस बी युअर्स, मे सक्सेस बी युअर्स, यश तुझेच असो. मे यू हॅव अ हॅपी लाईफ, मे यू हॅव अ हॅपी लाईफ, तुझे जीवन सुखी हो. मे द न्यू इयर ब्रिंग जॉय, मे द न्यू इयर ब्रिंग जॉय, नवीन वर्ष आनंदाचे जावो. यानंतर नेक्स्ट यूज आहे उद्देश सांगण्यासाठी. एखादी क्रिया करण्यामागचा उद्देश सांगताना सहसा सो दॅट सोबत मेचा उपयोग हा केला जातो. ही वर्क्स हार्ड सो दॅट ही मे अर्न मनी, ही वर्क्स हार्ड सो दॅट ही मे अर्न मनी, तो जास्त पैसे कमवू शकेल म्हणून मेहनत करतो. शी एक्सरसाइजेस सो दॅट शी मे स्टे फिट, शी एक्सरसाइजेस सो दॅट शी मे स्टे फिट, ती फिट राहावी म्हणून व्यायाम करते. वी स्टडी सो दॅट वी मे गेट नॉलेज, वी स्टडी सो दॅट वी मे गेट नॉलेज, आम्हाला ज्ञान मिळावे म्हणून आम्ही अभ्यास करतो. दे सेव्ह मनी सो दॅट दे मे बाय अ हाऊस, दे सेव्ह मनी सो दॅट दे मे बाय अ हाऊस, घर विकत घेता यावे म्हणून ते पैसे वाचवतात. आय लिसन सो दॅट आय मे अंडरस्टँड, आय लिसन सो दॅट आय मे अंडरस्टँड, मला समजावे म्हणून मी ऐकतो. तर अशा प्रकारे मेचा 5वा यूज होता उद्देश सांगण्यासाठी.
यानंतर मेचा नेक्स्ट यूज आहे नकारात्मक शक्यता, निगेटिव्ह पॉसिबिलिटी व्यक्त करण्यासाठी मेचा उपयोग केला जातो. एखादी गोष्ट न होण्याची शक्यता सांगण्यासाठी मे नॉटचा उपयोग केला जातो. ही मे नॉट लाईक द फूड, ही मे नॉट लाईक द फूड, कदाचित त्याला जेवण आवडणार नाही. द बस मे नॉट कम ऑन टाइम, द बस मे नॉट कम ऑन टाइम, बस वेळेवर न येण्याची शक्यता आहे, बस वेळेवर न येण्याची शक्यता आहे. इट मे नॉट बी ट्रू, इट मे नॉट बी ट्रू, हे कदाचित खरे नसेल. शी मे नॉट अग्री विथ अस, शी मे नॉट अग्री विथ अस, ती कदाचित आपल्याशी सहमत होणार नाही. दे मे नॉट रीच टुडे, दे मे नॉट रीच टुडे, ते आज न पोहोचण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे मेचा 6th यूज होता निगेटिव्ह पॉसिबिलिटी. यानंतर नेक्स्ट यूज आपण बघणार आहोत. नेक्स्ट यूज आहे नम्रपणे नकार देण्यासाठी, अर्थात पोलाइट रिफ्युजल. फ्रेंड्स, मेचा यूज करून बरेचसे स्ट्रक्चर आहेत ज्यांचा अभ्यास जर आपण केला तर आपली इंग्लिश आणखी फ्लुएंट होईल. फॉर एक्झाम्पल, मे नंतर व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आपण यूज करतो. मे बी नंतर कोणता फॉर्म यूज करायचा, मे हॅव बीन केव्हा यूज करायचा, मे हॅव केव्हा यूज करायचा, हे सर्व जर आपल्याला माहीत नसेल तर यावर एक मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. जर आपण तो बघितलेला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच या व्हिडिओच्या आय बटनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथून आपण तो व्हिडिओ नक्की बघावा. कोणाला तरी एखादी गोष्ट करण्यास मनाई करताना मे नॉटचा यूज केला जातो. यू मे नॉट एंटर विदाउट अ तिकीट, यू मे नॉट एंटर विदाउट अ तिकीट, तिकिटाशिवाय तुम्ही आत प्रवेश करू शकत नाही. यू मे नॉट स्मोक हिअर, यू मे नॉट स्मोक हिअर, तुम्ही येथे धूम्रपान करू शकत नाही. विजिटर्स मे नॉट फीड द ॲनिमल्स, विजिटर्स मे नॉट फीड द ॲनिमल्स, येणारे लोक प्राण्यांना खाऊ घालू शकत नाहीत. यू मे नॉट यूज मोबाईल फोन्स इन क्लास, यू मे नॉट यूज मोबाईल फोन्स इन क्लास, वर्गात तुम्ही मोबाईल वापरू शकत नाही. कॅन्डिडेट्स मे नॉट ब्रिंग कॅल्क्युलेटर्स, कॅन्डिडेट्स मे नॉट ब्रिंग कॅल्क्युलेटर्स, उमेदवार कॅल्क्युलेटर आणू शकत नाहीत. यानंतर नेक्स्ट अँड लास्ट यूज आपण बघणार आहोत. सवलत किंवा विरोध दर्शवण्यासाठी, टू एक्सप्रेस कन्सेशन ऑर कॉन्ट्रास्ट. या नियमाचा वापर अशा वेळी होतो जेव्हा आपण मान्य करतो की एखादी गोष्ट खरी असू शकते, परंतु तरीही दुसरी एखादी गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. यात सहसा मे बट ची रचना वापरली जाते. ही मे बी रिच बट ही इज नॉट हॅपी, ही मे बी रिच बट ही इज नॉट हॅपी, तो श्रीमंत असेलही पण तो आनंदी नाही. द मूवी मे बी लॉंग बट इट इज व्हेरी इंटरेस्टिंग, द मूवी मे बी लॉंग बट इट इज व्हेरी इंटरेस्टिंग, चित्रपट कदाचित लांब असेल पण तो खूप रंजक आहे. शी मे बी यंग बट शी इज व्हेरी वाईज, शी मे बी यंग बट शी इज व्हेरी वाईज, ती वयाने लहान असेल पण ती खूप शहाणी आहे, ती वयाने लहान असेल पण खूप शहाणी आहे. इट मे लुक इझी बट इट इज ॲक्च्युअली डिफिकल्ट, इट मे लुक इझी बट इट इज ॲक्च्युअली डिफिकल्ट, हे दिसायला सोपे वाटू शकते पण प्रत्यक्षात ते कठीण आहे. द ड्रेस मे बी एक्सपेन्सिव्ह बट इट इज वर्थ इट, द ड्रेस मे बी एक्सपेन्सिव्ह बट इट इज वर्थ इट, पोशाख महाग असेलही पण तो त्या किमतीला साजेसा आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मेचे 8 महत्त्वाचे नियम आपण बघितलेले आहेत. यानंतर आता आपण या नियमावर आधारित एक छोटीशी टेस्ट घेणार आहोत. लेट्स चेक. मी एक प्रश्न विचारू शकतो का? तुम्ही इथे धूम्रपान करू शकत नाही. ही 2 वाक्य इंग्लिशमध्ये मेचा यूज करून कशा प्रकारे बनवता येतील ते आपण मला कॉमेंट करायचं आहे. मी स्वतः तुमचे कॉमेंट्स वाचणार आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. सो कीप लर्निंग, कीप स्पीकिंग. थँक्यू.